पाय तोडीन कायमची वाट लावीन, विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडची आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी, सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ह्याची हळहळ व्यक्त केली जात असून यातील मुख्य आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकातून केली जात असताना या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडून केला जात आहे। ह्यातच आता एक नवीन प्रकरण समोर येत असून एक कॉल रेकॉर्डिंग देखील आता सीआयडीच्या हाती लागलेले आहे। ती म्हणजे विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याची रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे। ह्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कायमची वाट लावील, हातपाय तोडेल, 2 कोटी रुपयाची खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांनी धमकी दिल्याची ह्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आता माहिती असल्याची समोर येत असून ही कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागल्याचे देखील समोर येत आहे। खंडणी प्रकरणामधील वाल्मिक कराड हे आता सध्या अटक असून या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नसल्याचे सांगण्यात येत असतानाच आता ही विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीची कॉल रेकॉर्डिंग समोर येत असल्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये आणखी गुंता वाढताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीचे अधिकारी केंद्रे यांना फोनवरून हातपाय तोडील, कायमची वाट लावील अशी धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग देखील आता सीआयडीच्या हाती लागलेली आहे। ही धमकी 29 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून दिल्याची आता माहिती समोर येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।